फडणवीस तुमचे पूर्वसुरी बरेच प्रामाणिक होते म्हणायचं. नमस्कार, मी वैभव छाया. आपणा सर्वांचं स्वागत आहे वैभव छाया टॉक्स या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवर. इंटेलेक्च्युअल ऑनेस्टी नावाचा एक प्रकार असतो. त्याबद्दल तुम्ही कधी ऐकलंय का? तुम्हाला त्याबद्दल काही कल्पना आहे का? नाही ना? असेलही तर मग जरा समजून घेऊयात की नेमका हा प्रकार असतो तरी काय. इंटेलेक्च्युअल ऑनेस्टी या टर्मची ढोबळपणे केली जाणारी व्याख्या म्हणजे इंटेलेक्च्युअल ऑनेस्टी इज द प्रॅक्टिस ऑफ बीइंग ऑनेस्ट वेन अक्वायरिंग, अनालायझिंग अँड शेअरिंग आयडियाज. होय, इंटेलेक्च्युअल ऑनेस्टी ज्यास आपण मराठीत बुद्धी प्रामाण्यवाद असं म्हणतो, या बुद्धी प्रामाण्यवादाला जोखण्याचे जे 5 प्रमुख घटक असतात ते जरा संक्षिप्तपणे समजून घेऊयात. त्यातला पहिला घटक आहे प्रेझेंटिंग फॅक्ट्स विदाऊट बायस, म्हणजेच तथ्यांचं निष्पक्ष पद्धतीनं सादरीकरण करणं. दुसरा मुद्दा आहे ॲक्नॉलेजिंग सोर्सेस, म्हणजेच आपल्याकडील माहितीच्या स्रोतांची माहिती जाहीर करणं. तिसरा मुद्दा येतो कन्सिडरिंग रिलेव्हंट इन्फॉर्मेशन, म्हणजेच योग्य माहितीचा योग्य वेळी आधार घेणं. आणि चौथा आहे बीइंग ऑब्जेक्टिव्ह, म्हणजेच आपल्या कामाच्या बाबतीत तटस्थ राहणं. पाचवा आणि शेवटचा मुद्दा येतो लर्निंग फ्रॉम मिस्टेक्स, म्हणजेच चुकांमधून शिकणं आणि स्वतःला तसं अपडेट करणं. आता तुम्ही म्हणाल की व्हिडिओचा विषय काय आणि चर्चा मात्र होते इंटेलेक्च्युअल ऑनेस्टीची, तर या 2 गोष्टींचा एकमेकांशी संबंध तरी काय? तर संबंध आहे, थेट संबंध आहे. आज आपण चर्चा करतोय ती देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या केविलवाण्या टीकेचा आणि त्यांच्या इंटेलेक्च्युअल ऑनेस्टीचा. दोस्त हो, पुण्यातल्या पेठांच्या भाषेत म्हणतात ना की माणूस खूप शिकला की तो सुसंस्कृत होतो आणि सुसंस्कृत माणूस संवेदनशील असतो. तसं काही नाही आहे, ते सगळं खोटं आहे. जर ते खोटं नसतं तर देवेंद्र फडणवीसांनी त्यांनी घेतलेल्या शिक्षणाच्या लौकिकाला, शैक्षणिक दर्जाला साजेसं वर्तन करत जरूर इंटेलेक्च्युअल ऑनेस्टी मेंटेन केली असती, पण ती त्यांनी आजवर कधीच मेंटेन केलेली नाही आहे. त्याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे आणि तोही संविधानाच्या बाबतीत नक्षलवादाच्या अंगाने केलेली टिप्पणी. त्यावरच आज डिटेलमध्ये चर्चा करणार आहोत, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा हे माझं नम्र आवाहन आहे. आणि व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी नेहमीची एक आपुलकीची विनंती, यूट्यूबवर हे असं कंटेंट बनवणं निश्चितच सोपं काम नाहीये, म्हणून आपण व्हिडिओ पाहिल्यावर जर तो तुम्हाला आवडला तर तो तुम्ही नक्कीच सर्वांसोबत शेअर करा आणि ज्यांना कुणाला शेअर कराल त्यांना चॅनल सबस्क्राईब करायला देखील सांगा, ही माझी नम्र विनंती. आणि जर या प्रवासात तुम्हाला सहभागी व्हायचं असेल तर तुम्ही मला यथाशक्ती आर्थिक सहकार्य देखील करू शकता. त्यासाठीची माहिती मी व्हिडिओमध्ये आणि डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेली आहे. तर सुरू करूयात आजच्या विषयाला. आणि या विषयासाठी मी विशेष आभार व्यक्त करतो, ते म्हणजे आमचे सहकारी आणि ज्येष्ठ विचारवंत सुरेश सावंत सरांचं. त्यांनी लिहिलेल्या लेखाला अधिक व्यापक स्तरावर लोकांपर्यंत पोहोचता यावं म्हणून त्यांच्या लेखाचं केलेलं हे व्हिडिओ रूपांतरण. राहुल गांधींनी संविधान सभेत दाखवलेल्या लाल रंगाचं मुखपृष्ठ असलेल्या संविधानाच्या लाल रंगावरून अर्बन नक्षलींशी त्यांचा संबंध जोडण्याचा देवेंद्र फडणवीसांनी अगदीच केविलवाणा प्रयत्न केला. त्यांचं हे विधान बाहेर येताच सोशल मीडियावर लगोलग लाल रंगाचं मुखपृष्ठ असलेल्या संविधानाच्या प्रती हातात असल्याचं अमित शहा आणि नरेंद्र मोदींचे फोटोही व्हायरल झाले. एक प्रकारे त्यांचा डाव सोशल मीडियातून त्यांच्यावरच उलटला होता. एबीसी प्रकाशनानं काढलेली ही लाल मुखपृष्ठाची छोटेखानी संविधानाची प्रत, म्हणजेच ज्याला आपण कॉन्स्टिट्यूशनचं पॉकेटबुकही म्हणू शकतो, ही बऱ्याच वर्षापासून प्रचलित आहे, लोकांच्या हातात आहे. कायदा आणि संविधान या क्षेत्राशी संबंधित असलेल्या लोकांना ते सहज हाताळता यावं म्हणून ही प्रत जवळ बाळगणं सोयीचं असतं, म्हणून सगळेच जण ती बाळगत असतात. आपल्या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जेव्हा आमदार होते, म्हणजे 2014च्या आधी, तेव्हा एक अभ्यास करून बोलणारा कायदेतज्ञ आमदार म्हणून मीडियाकडून त्यांना खूप प्रमोट केलं जात होतं. आणि खरंच आहे ते. देवेंद्र फडणवीसांनी विशेष गुणवत्तेसह कायद्यात पदवी घेतलेली आहे आणि तरी त्यांना या अशा संविधानाच्या पॉकेट फ्रेंडली कॉपीबद्दल काही माहितीच नाही असं समजणं हे काही पटत नाही. याचा अर्थ ते दादांत खोटं बोलतायत. एक प्रकारे फडणवीस आपल्या शिक्षणाप्रती, आपल्या कायद्याच्या पदवी संबंधाने डिसऑनेस्ट वर्तन करत आहे हे ठळकपणे अधोरेखित होत आहे. ते मुद्दाम खोटं बोलतायत का? तर हो, ते मुद्दाम जाणीवपूर्वक खोटं बोलतायत. लोकांमध्ये भ्रम पसरवण्यासाठी ओढून ताडून राहुल गांधींचा नक्षलवाद्यांशी संबंध जोडण्याचा प्रयत्न करतायत आणि एकूणच संविधान बचावच्या लढाईमध्ये असलेल्यांचा सगळ्यांचा.
संविधानाचा अपमान केल्याची आवई उठवून बाबासाहेबांना मानणाऱ्या जनतेला आपल्याकडे वळवण्याचा अश्लाघ्य आणि निष्फळ प्रयत्न त्यांच्याकडून आणि त्यांच्या कंपूकडून चालवला जातोय. वास्तविक फडणवीस आणि त्यांच्या भाजप संघ परिवारालाच आजचं हे संविधान मुळापासून बदलायचंय हे कधीच कुणापासूनही लपून राहिलेलं नाहीये. लोकसभा निवडणुकीआधी अबकी बार 400 पारच्या अति आत्मविश्वासात संविधान बदलण्याची त्यांच्याच पक्षानं केलेली भाषा त्यांना 400 वरून थेट 240 वर घेऊन आली हे जगजाहीर सत्य आहे. फडणवीसांचा आणि त्यांच्या भाजपचा लोकशाहीत तसूभरही विश्वास नाही. त्यांना लोकशाही विरोधी संघी राष्ट्र आणायचंय हे उघड आहे. भाजपशी संबंधित लोक मधून मधून तसं बोलतही असतात, पण लोकसभेत बसलेल्या फटक्यांनंतर अधिकृत भूमिका म्हणून तसं आता भाजपकडून थेट बोलणं टाळलं जाते. लोकसभा निवडणुकात संविधानाच्या नावानं अशा काही कानफाडात बसल्यात ना भाजपच्या, की भाजपचे अतिकट्टर नेते सुद्धा गपगुमान बसून आहेत. भीती, दहशत यासारखे जे काही शब्द वापरता येतील ते जे काही असतं ते सगळंच आत्ताच्या भाजपाई नेत्यांच्या वर्तनातून स्पष्ट दिसायला लागलंय. म्हणून म्हणावं लागतंय की मिस्टर फडणवीस, तुमचे पूर्वसुरी तुमच्यापेक्षा बरेच प्रामाणिक होते, कारण तुमच्यासारखं ओटात एक आणि पोटात एक असलं काही त्यांच्या वर्तनात नव्हतं. तुमच्या आधीच्या नेत्यांनी म्हणजे तुमच्या आधीचे जे नेते होते, तुमच्या त्या पूर्वसुरींनी आमच्या भारताच्या लोकशाहीला, आमच्या भारताच्या तिरंग्याला, आमच्या भारतीय संविधानाला जाहीर विरोध केला होता आणि त्या निर्लज्ज विरोधाचं सातत्याने समर्थन देखील केलं होतं. काही उदाहरणच आता आपण जरा खोलात जाऊन पाहूयात, त्यासाठी पुरावे सुद्धा पाहूयात. ऑर्गनायझर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुखपत्र आहे. त्याच्या 30 नोव्हेंबर 1949 रोजीच्या अंकातली ही मुक्ताफळं पहा. आणि विशेष म्हणजे हे संविधान स्वीकारलं गेल्याच्या 3 दिवसानंतरच आहे बरं का. आपलं संविधान 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकारलं गेलं आणि ही मुक्ताफळं आली आहेत 30 नोव्हेंबर 1949 रोजी. त्यात ते म्हणतायत, या संविधानाबाबतची सर्वात वाईट गोष्ट म्हणजे यात काहीही भारतीय नाही. यात प्राचीन भारतीय संविधानिक नियम, संस्था, संज्ञा, परिभाषा यांचा मागमोसही नाही. प्राचीन भारतातील अतुल्य अशा संवैधानिक विकासक्रमांचा यात उल्लेख देखील नाही. स्पार्टाचा लायकर्गस आणि पर्शियाचा सोलन यांच्या कितीतरी आधी मनुचे नियम लिहिले गेले आहेत. आजही मनुस्मृतीतील हे नियम जगात प्रशंसले जातात आणि भारतीय हिंदूंना उत्स्फूर्तपणे त्यांच्या अनुपालनास व अनुसरणास उद्युक्त करतात. पण आपल्या घटनापंडितांच्या दृष्टीने त्यास काहीही मूल नाही. म्हणजेच या लोकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची नव्हे तर मनुस्मृतीची घटना हवी आहे. लक्षात आलं? त्यांना बाबासाहेब आंबेडकरांची घटना नको, तर त्यांना मनुस्मृतीची घटना पाहिजे आणि तसं ते जाहीरपणे 1949 पासूनच बोलत होते. घटना समितीत तिरंग्याचा निर्णय झाल्यावर आपल्या ऑर्गनायझर या मुखपत्राच्या 14 ऑगस्ट 1947च्या संपादकीयात संघाने आपला अभिप्राय नोंदवला होता. जे लोक नशिबाने सत्तेवर आले आहेत ते भलेही आपल्या हाती तिरंगा सोपवतील, पण हिंदू त्याचा ना कधी सन्मान करतील ना त्याला कधी स्वीकारतील. 3 हा आकडा मुळातच अशुभ आहे आणि ज्या ध्वजात 3 रंग आहेत तो खूप वाईट मानसशास्त्रीय परिणाम घडवेल आणि देशाला नुकसानकारक ठरेल. हे म्हणणारे लोकच आज तिरंगा यात्रा काढतायत, हर घर तिरंगा अभियान राबवतायत. अजबच आहे ना. म्हणजे फडणवीस तर फडणवीस, पण मोदीही नाहीत कमी 19-20. हे एकदम सगळे झाडून इंटेलेक्च्युअल डिसऑनेस्ट लोक आहेत सर्वच्या सर्व. कुणीतरी आपल्या विचारधारेशी प्रामाणिक राहिलेलं असेल तरच नवल वाटेल. आता याच ऑर्गनायझरचं अजून एक प्रकरण पाहूया, जे 6 सप्टेंबर 1949 रोजीचं आहे. जे हिंदू कोड बिल मंजूर झाले नाही म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, त्या हिंदू कोड बिलाचा संघ विरोधक होता. त्यांचं म्हणणं त्या बिलावर काय होतं ते जरा पाहूया. या सुधारणात काहीही भारतीय नाहीये. विवाह व घटस्फोटाच्या प्रश्नांची सोडवणूक अमेरिका आणि ब्रिटिश नमुन्यांप्रमाणे आपल्या देशात होऊ शकत नाही. हिंदू संस्कृतीप्रमाणे विवाह हा संस्कार आहे, तो मृत्यूनंतरही बदलता येत नाही, केव्हाही बदलावा असा तो करार नाही. गोळवलकर याच्यासाठीच पुढे म्हणतात की अर्थात देशातील काही भागात हिंदू समाजातल्या काही खालच्या जातीत घटस्फोटाला मान्यता आहे व रीतीप्रमाणे त्यांच्यात घटस्फोट होतातही, पण त्यांची ही रीत आदर्श मानून सर्वांनी तिचे अनुकरण करावे असे होऊ शकत नाही. तारीख आहे 6 सप्टेंबर 1949. खालच्या वरच्या जातींचे भेद नमूद करून वरच्या जातींच्या रीतीप्रथाच हिंदू धर्मात प्रमाण असणार हे त्यांनी जाहीर केलंय. आपसातील हेव्यादेव्यांमुळे भाजपकडे कळलेल्या हिंदूतील कथित तळच्या जातींना हे नीट लक्षात घ्यायला हवे. हिंदू राष्ट्र नक्की कोणाचे हे त्यातून त्यांच्या लक्षात येईल. पुढच्या एका संपादकीयात ऑर्गनायझरने या बिलाचा कठोर निषेध केलाय.
आंबेडकर व नेहरू हे या बिलाचे शिल्पकार आहेत, म्हणून त्यांचा ऋषी आंबेडकर व महर्षी नेहरू असा उपहासही केलेला आहे. राज्य पुनर्रचना आयोगाच्या अहवालाच्या निमित्ताने 1956 साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तत्कालीन सरसंघचालक गोळवलकर गुरुजींनी एक लेख लिहिलेला. त्यात त्यांनी भारताच्या संघराज्य पद्धतीवर टीका करून एकात्मिक राजवटीचा पुरस्कार केला. त्यासाठी आजचं संविधान बदलण्याची देखील त्यांनी सूचना केली होती. आणि ती सूचना अशी होती की आपण संविधानातील सांघिक रचनेची चर्चा कायमची बंद करायला हवी. भारताच्या अंतर्गत असलेल्या अनेक स्वायत्त आणि अर्धस्वायत्त राज्यांचे अस्तित्व संपवायला हवे आणि एक देश, एक शासन, एक विधिमंडळ, एक कार्यपालिका घोषित करायला हवी. संविधानाची फेर तपासणी आणि पुनर्लेखन व्हायला हवं. आठवतंय का ही लाईन कुठे जाते? वन नेशन, वन इलेक्शन, वन लीडर वगैरे वगैरे सगळं जातं ना. तर या पाताळयंत्री मंडळींचं हिंदू राष्ट्राचं स्वप्न कधीही प्रत्यक्षात येता कामा नये. व का त्याबद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कटाक्षानं नमूद करतात की हिंदू राष्ट्र जर खरोखर प्रत्यक्षात आले तर देशासाठी ते एक भयानक संकट असेल, यात काही शंका नाही. कारण या हिंदू राष्ट्रामुळे स्वातंत्र्य, समता आणि बंधुता धोक्यात येईल. या प्रकारे लोकशाहीशी त्याचा मेळ बसत नाही. वाटेल ती किंमत देऊन हिंदू राष्ट्राला रोखले पाहिजे. याचा संदर्भ आहे पाकिस्तान अथवा भारताची फाळणी 1946 साली हे प्रकाशित झालेलं पुस्तक आणि पान क्रमांक आहे 358. देश कसा आणि कोणत्या मूल्यांवर चालणार याची पायाभूत सूत्रे ही संविधानात आहेत. त्यात प्रगतिशील बदल काय व्हायला हवे यावर चर्चा जरूर व्हावी, पण ते मागे नेण्याचे प्रयत्न कदापि सहन करता कामा नये. भाजपची केंद्रात किंवा राज्यात कुठेही ताकद वाढणं म्हणजे संविधानावर टांगती तलवार आहे, हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. भाजप आणि संघ परिवाराच्या या भूलभुलैयात आपण अडकणं टाळलं पाहिजे. आपण स्वार्थापोटी किंवा स्वायत्त राजकारणापोटी स्वतंत्रपणे उभे राहिलेल्यांना मतदान करून मतांच्या विभागणीतून कळत नकळत भाजपला मदतनीस होता कामा नये. लोकसभेत त्यांचा निर्णायक पराभव जरी झालेला नसला तरी त्यांचा सुसाट बाबू आपण बऱ्याच प्रमाणात रोखू शकलो होतो, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. महाराष्ट्रात या विधानसभेत त्यांना पूर्ण पराभूत करायचंय. निवडणुकात ही मंडळी वाटेल त्या थराला जाऊन आपल्या मतांची फोडाफोडी करणार आहेत. त्यापासून सावध राहून आपण आपला मताधिकार बजावलाच पाहिजे. मी तुम्हाला एक किस्सा सांगतो, ओके, आणि तो या विषयाशी संबंधित आहे. श्वेता शालिनी या बाईंचा किस्सा आहे. 2017 साली ज्या वेळेस शेतकऱ्यांचा मोठा मोर्चा आला होता ना, त्या मोर्चाला या बाईंनीच सोशल मीडियाच्या माध्यमातून अर्बन नक्षलवाद्यांचा मोर्चा म्हटलं होतं. त्यावेळेला ती पहिल्यांदा ती टर्म आलेली होती. म्हणजे जे जे कोणी न्याय मागायसाठी येतात, ज्यांच्या हातामध्ये लाल झेंडा असतो, लाल बावटा असतो, कामगारी संघटना असतात. भारतामध्ये सगळ्याच संघटनांच्या झेंड्यामध्ये लाल रंग आहे, आपल्या रक्ताचा रंग लाल आहे, म्हणून काही सगळेच अर्बन नक्षलवादी झाले का? नाही ना. तर ही त्यांची जुनी खोड आहे. जे जे आपल्या हक्कांसाठी उभे राहतात, संघर्षरत उभे राहतात, त्या सगळ्यांना अर्बन नक्षली ठरवलं जातं. महाविकास आघाडीच्या घटक पक्षांविषयी, त्यातल्या नेत्यांविषयी आपल्या अनेक रास्त तक्रारी असू शकतात. त्याबद्दलचा संघर्ष पुढे राहीलच. पण काँग्रेसच्या शासन काळात लोकशाही अधिकारांचा आग्रह धरून झगडता येत होतं, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. भाजपच्या सत्तेचे 2 कालखंड आपण पाहिलेत. त्यांच्या काळात घटनात्मक मार्गाने संघर्ष करणाऱ्यांना, अभिव्यक्ती स्वातंत्र्य बजावणाऱ्यांना काय रीतीनं तडपलं जातं, तुरुंगात टाकलं जातं, अर्बन नक्षली ठरवलं जातं, त्यांना मुळापासून संपवलं जातं, हे आपण अनेकदा अनुभवलंय, सातत्याने अनुभवलेलं. निवडणुका म्हटल्या की जातींचं ध्रुवीकरण आलं, धर्माच्या आधारावर विद्वेषी प्रचार करणं देखील आलं आणि ते भाजपने रुजवलंय. आणि आता आपण ते सहज मान्य करायला लागलोय. धर्मनिरपेक्ष, समाजवादी, सार्वभौम राज्याची संकल्पना असलेल्या आपल्या देशातल्या निवडणुका इतक्या द्वेषाने का भरलेल्या असतात, हा प्रश्न देखील आता आपल्याला पडेनासा झालाय. बरोबर बोलतोय ना? तुम्हीच सांगा. आपण नागरिकशास्त्र शिकलोय, पण तो विषय फक्त स्कोरिंग सब्जेक्ट आहे म्हणून. पण नागरिक म्हणून जगण्याचा जो भाव असतो ना, तो आपण कधीच आपलासा केलेला नाही. आणि म्हणून कधी नव्हे ते सेक्युलर आणि सोशलिस्ट या संकल्पनांची पुन्हा उजळणी करून आपल्याला आपल्या संविधानाच्या मुळाशी जाण्याची प्रचंड गरज निर्माण झालेली. लोकशाहीत लोकांचं हितच सर्वप्रथम असतं आणि आज आपण नेमकं तेच विसरलो आहोत. लोकशाहीत लोकांच्या हिताऐवजी नायकाचं हित पाहण्याची घाणेरडी खोड आपल्या स्वभावात भिनली आहे. आपण आज जो देश अनुभवतोय त्याचा जन्म होऊन जरी 78 वर्षे झालेली असली तरी त्याचा इतिहास हा हजारो वर्षांचा आहे. तो कधीच भारत नव्हता. 1-2 पिढीपूर्वी जन्मलेल्या आपल्या महान पूर्वजांनी प्रचंड मेहनतीनं, संघर्षानं, त्यागानं आपल्याला आजचा हा भारत देश दिलेला आहे आणि त्याचं मूळ
त्याचं अधिष्ठान हे भारतीय संविधान आहे आणि त्याच भारतीय संविधानाला बदनाम करण्याचं काम, त्या भारतीय संविधानाला उखडून टाकण्याचं काम, त्या भारतीय संविधानाला बदलण्याचं काम, ते मिशन हे भाजप आणि संघी लोक करतायत. चॉईस आपल्या हातात आहे, निवडणूक तोंडावर आहे. आपल्याला निर्णय घ्यायचा आहे. आपल्याला संविधानवादी लोक हवी आहेत की संविधान बदलणारे लोक हवेत. मताधिकार बजावताना तुम्ही कोणालाही मत द्या, पण विचार करा, आपलं मत हे संविधान बदलणाऱ्यांच्या बाजूनं जाता कामा नये. मी इथेच थांबतो. व्हिडिओ आवडला असेल लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. तुम्हाला या व्हिडिओ संदर्भामध्ये काही तक्रारी असतील, काही आक्षेप असतील तर मला ते जरूर कळवा. आणि पुन्हा एकदा आवाहन की व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि सगळ्यांना शेअर करा. थँक्यू. भेटूयात नवीन एपिसोडमध्ये नवीन विषयासह. धन्यवाद.